विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास करत असताना व्यवस्थापनाच्या कार्यांचा अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामधलं जे शेवटचं कार्य होतं नियंत्रण, त्याला आपण कंट्रोलिंग असं म्हणतो. या नियंत्रण या कार्याचा अर्थ, त्याची व्याख्या आणि व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून नियंत्रण या कार्याचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपण काय केलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, हे जे दुसरं प्रकरण आहे ते दुसरं प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. हे प्रकरण संपल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या प्रकरणाच्या खाली जो स्वाध्याय दिलेला आहे त्या स्वाध्यायाविषयी त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची आहे, माहिती घ्यावायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, वार्षिक परीक्षेला प्रश्नपत्रिकेमध्ये जो पहिला प्रश्न असतो आणि त्या पहिल्या प्रश्नामध्ये जे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारलेले असतात त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत. आणि त्याच्यामध्येच विचारला जाणारा एक महत्त्वाचा प्रश्न की जो नेहमी विचारलेला असतो, नेहमी विचारलेला असतो. आणि पूर्वीचा जो पॅटर्न होता प्रश्नपत्रिकेचा, त्याच्यामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा हा प्रश्न कंपल्सरी होता. पण आता आपल्याला माहीत झाले की अलीकडं जो पहिला प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये योग्य पर्याय निवडा, एका वाक्यात उत्तरे लिहा, जोड्या जुळवा, शब्द किंवा शब्दसमूह सांगा, चूक किंवा बरोबर सांगा, असे वस्तुनिष्ठ प्रश्नाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारामधून कुठला तरी एक प्रकार त्या ठिकाणी निवडलेला असतो आणि त्यामध्ये त्या ठिकाणी 5 प्रश्न काय केलेले असतात, तुम्हाला दिलेले असतात. तर या स्वाध्यायामध्ये जो आपला प्रश्न क्रमांक 1 मधील आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा, हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय जास्त महत्त्व आहे. कारण याचं उत्तर त्या प्रश्नाच्या खाली दिलेलं असतं. फक्त 3 पर्याय दिलेले असतात आणि त्या 3 पर्यायामधून जो अचूक पर्याय आहे त्या अचूक पर्यायाची काय करायची असते, आपल्याला निवड करायची असते. आणि त्यामुळे अगदी थोडासा विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहजपणे त्या ठिकाणी काय करता येतं, लिहिता येतं. आणि म्हणून जो पेपर सेटर असतो, प्रश्नपत्रिका काढणारा, तो या प्रश्नाला जास्त प्राधान्य देतो. आणि त्या दृष्टिकोनातून या प्रकरणाच्या खाली जे प्रश्न आहेत ते प्रश्न महत्त्वाचे आहेत. दरवर्षी त्याच्यापैकी एखादा तरी प्रश्न निश्चितपणे काय केलेला असतो, विचारलेला असतो. आणि म्हणून हा स्वाध्याय अतिशय महत्त्वाचा आहे. बघा याच्यामधला जो पहिला प्रश्न आहे, व्यवस्थापनाची कार्य टिंबटिंब या कार्याने सुरू होतात. बघा हेनरी फ्युएलची व्याख्या पाहिली आपण. हेनरी फ्युएल यांनी व्यवस्थापनाच्या कार्यांना एकत्रित करूनच त्या ठिकाणी या सर्व कार्यांना मिळून त्यांनी व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. या सर्व कार्यांना मिळून काय केलेलं आहे, त्यांनी व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. मग फ्युएल यांच्या व्याख्येनुसार त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे, संघटन करणे, आदेश देणे, समन्वय साधणे आणि नियंत्रण किंवा ताबा ठेवणे म्हणजे व्यवस्थापन होय, की नाही. ही जी हेनरी फ्युएल यांनी आपल्या व्याख्येमध्ये सांगितलेली जी व्यवस्थापनाची कार्य आहेत किंवा इतर तज्ज्ञांनी जी व्यवस्थापनाची कार्य सांगितलेली आहेत त्या कार्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आणि हा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेलं असेल की व्यवस्थापन कार्याची सुरुवात म्हणजे व्यवसाय संघटनेची ध्येय आणि उद्दिष्ट ठरवल्यानंतर ते ध्येय आणि उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जी व्यवस्थापनाची विविध कार्य पार पाडली जातात त्या कार्याची सुरुवात कोणत्या कार्याने होते. तर त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाचं जे पहिलं कार्य आहे ते पहिलं कार्य म्हणजे नियोजन. कोणतं, नियोजन. लक्षात येते. बघा विद्यार्थी मित्रांनो, नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत आणि प्राथमिक कार्य आहे असं विधान आपण करतो. म्हणजेच व्यवस्थापन कार्याची सुरुवात ही विद्यार्थी मित्रांनो नियोजन या कार्याने होते. आणि म्हणून त्याच्या खाली जे 3 पर्याय दिलेले आहेत ते तुम्ही वाचले असतील, संघटन, नियोजन आणि समन्वय. तर याच्यामधला नियोजन हा जो पर्याय आहे तो पर्याय त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, निवडावा लागेल. आणि हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो,
व्यवस्थापन कार्याची सुरुवात जशी विचारली जाते त्याच पद्धतीनं व्यवस्थापन कार्याचा शेवट कोणत्या कार्यानं होतो असाही प्रश्न परीक्षेमध्ये त्या ठिकाणी विचारलेला असतो. असाही प्रश्न परीक्षेमध्ये काय केलेला असतो, विचारलेला असतो. आणि तसा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. व्यवस्थापनाची कार्ये टिंबटिंब या कार्याने संपतात. म्हणजे व्यवस्थापनाचं पहिलं कार्य कोणतं आणि व्यवस्थापनाचं शेवटचं कार्य कोणतं हे वाक्य आपल्याला लक्षामध्ये ठेवावंच लागेल. कारण व्यवस्थापन कार्याची सुरुवात ही नियोजनाने होते. कोणत्या कार्याने होते, नियोजनाने होते. तर व्यवस्थापन कार्याचा शेवट विद्यार्थी मित्रांनो कोणत्या कार्यानं होतो, तर व्यवस्थापन कार्याचा शेवट, व्यवस्थापनामधलं शेवटचं जे कार्य आहे ते शेवटचं कार्य त्या ठिकाणी नियंत्रण हे आहे. कोणतं आहे, नियंत्रण आहे. आणि म्हणून हा जो प्रश्न आहे की व्यवस्थापनेची कार्य टिंबटिंब या कार्याने संपतात. त्यासाठी आपल्याला ते 3 पर्याय दिलेले आहेत. निर्देशन, कर्मचारी व्यवस्थापन आणि नियंत्रण. याच्यामधला जो नियंत्रण हा जो पर्याय आहे तो पर्याय योग्य आहे. कारण नियोजन हे पहिलं कार्य आहे तर नियंत्रण हे शेवटचं कार्य आहे. तर या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रण हा पर्याय निवडावा लागेल. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे, नियंत्रणासाठी मानदंड ठरविते. नियंत्रणासाठी मानदंड ठरविते. बघा पर्याय वाचून दाखवतो. कर्मचारी व्यवस्थापन, नियोजन आणि समन्वय. कर्मचारी व्यवस्थापन, नियोजन आणि समन्वय. बघा थोडासा आपल्याला कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. जसं पहिल्या 2 प्रश्नाची उत्तर आपण सहजपणे ओळखू शकलो की पहिलं कार्य नियोजन, शेवटचं कार्य नियंत्रण. तसं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्पेसिफिक उत्तर त्या ठिकाणी शोधत असताना आपल्याला थोडासा विचार करावा लागतो आहे. कारण जे दिलेले पर्याय आहेत ते पर्याय कर्मचारी व्यवस्थापन, नियोजन आणि समन्वय असे आहेत. कर्मचारी व्यवस्थापन, नियोजन आणि समन्वय असे आहेत. लक्षात येते. तर मग यापैकी नेमका पर्याय आपण कोणता निवडणार. प्रश्न आपला काय आहे बघा, टिंबटिंब नियंत्रणासाठी मानदंड ठरविते. नियंत्रणाची व्याख्या बघा जरा. नियंत्रणाची व्याख्या काय म्हणते, अपेक्षित परिणाम, अपेक्षित परिणाम आणि तुम्ही साध्य केलेला परिणाम याच्यामधलं विचलन शोधून काढायचं, म्हणजे फरक शोधून काढायचा, त्याची कारणं शोधायची आणि त्याच्यावरती उपाययोजना करायची, म्हणजे त्याला आपण नियंत्रण असं म्हणतो आपल्या शब्दामध्ये, की नाही. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो नियंत्रणासाठी प्रमाणक निश्चित करणं, नियंत्रणासाठी प्रमाणक म्हणजे मानदंड निश्चित करण्याचं काम, नियंत्रणासाठी स्टँडर्ड ठरवण्याचं काम, हे जे काम आहे ते काम नियोजन या कार्यामध्ये केलं जातं. म्हणजे नियोजनामध्ये मी काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण साखर कारखान्याचं उदाहरण घेतलं होतं, ठीक की नाही. तर साखर कारखान्याचं उदाहरण काय सांगत होतं आपल्याला त्या ठिकाणी की अपेक्षित परिणाम काय होता आपला, दररोज 3000 मेट्रिक टन ऊसाचं काय करणे, गाळप करणे, ठीक की नाही. तर आपण साध्य केलेला परिणाम म्हणजे आपण तयार केलेली जी कामगिरी आहे ती कामगिरी किती आपली 2700, ठीक नाही. लक्षात येते 2700 होते, ठीक नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो 3000 मेट्रिक टन हा मानदंड कोणत्या कार्यामध्ये आपण ठरवला, नियोजनाच्या कार्यामध्ये ठरवला, ठीक नाही. आणि मग त्याला अनुसरून त्या ठिकाणी 2700 आणि 3000 याच्यामधला जो फरक आहे तो फरक शोधून त्याच्यावरती आपण उपाययोजना कशामध्ये केली, नियंत्रणामध्ये केली, ठीक नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी नियोजन नियंत्रणासाठी मानदंड ठरवते असं काय केलं पाहिजे, त्याचं उत्तर लिहिलं पाहिजे. हे लक्षात घ्या. कारण प्रश्न आणि जो पर्याय आपल्याला निवडायचा आहे, की नाही, हे सहजासहजी आपल्या लक्षात बसत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला नियंत्रणाची व्याख्या, नियंत्रणाच्या व्याख्येचा अर्थ समजून घेतला पाहिजे. लक्षात येते. बघा नियंत्रणामध्ये जो अपेक्षित परिणाम म्हणजे अपेक्षित मानदंड हे साध्य करायचं आहे आपल्याला, हे नियोजनामध्ये ठरवलं जातं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो त्याचं जे उत्तर आहे ते काय आहे, नियोजन आहे. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब व्यवस्थापनाने बनविलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी संघटन हे एक महत्त्वाचे कार्य आहे. टिंबटिंब व्यवस्थापनाने बनविलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी
संघटन हे एक महत्त्वाचे कार्य आहे. व्यवस्थापनाचे स्तर आहेत विद्यार्थी मित्रांनो, की ज्याचा अभ्यास तुम्ही 11वीच्या वर्गामध्ये केलेला होता. व्यवस्थापनाचे 3 स्तर आहेत. व्यवस्थापनाचे 3 स्तर कोणते? उच्च स्तर व्यवस्थापन, मध्यम स्तर व्यवस्थापन आणि कनिष्ठ स्तर व्यवस्थापन. उच्च स्तर व्यवस्थापन, मध्यम स्तर व्यवस्थापन आणि कनिष्ठ स्तर व्यवस्थापन. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाचे हे जे 3 स्तर आहेत, त्या स्तरामधील जो सर्वात वरचा स्तर आहे उच्च स्तर व्यवस्थापन, की ज्याच्यामध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे त्याला आपण CEO असं म्हणतो, CEO असं म्हणतो, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे त्या ठिकाणी व्यवस्था संचालक असं म्हणतो आपण त्याला, ठीक आहे नाही. हे जे वरिष्ठ आहेत हे वरिष्ठ उच्च स्तरावरती काम करतात. काय करतात? उच्च स्तरावरती काम करतात. आणि ते म्हणजे उच्च स्तरावरती काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, म्हणजे उच्च स्तर व्यवस्थापनामध्ये ज्या व्यक्ती काम करतात त्या व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या व्यवसायासाठी किंवा व्यवसाय संघटनेसाठी योजना बनवतात, नियोजन करतात, योजना तयार करतात आणि त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी संघटन हे एक महत्त्वाचे काय आहे? कार्य आहे. म्हणजे कनिष्ठ स्तर हा योजना बनवत नाही. कनिष्ठ स्तर हा उच्च स्तरानं बनवलेली जी योजना आहे ती योजना अंमलात आणण्याचं काम करतो. लक्षात येते? आणि म्हणून याचं जे उत्तर आहे ते उत्तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी उच्च स्तर व्यवस्थापन असं असलं पाहिजे. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब हे असे कार्य आहे जे कर्मचाऱ्याच्या मदतीने योजना सक्रिय करण्यासाठी समर्थन करते. टिंबटिंब हे असे कार्य आहे जे कर्मचाऱ्यांच्या मदतीने योजना सक्रिय करण्यासाठी समर्थन करते. बघा कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, परत एकदा कर्मचारी व्यवस्थापन, ठीक नाही, असा थोडासा काय झालेला आहे त्या ठिकाणी चुकीचा प्रश्न विचारला गेलेला आहे. कारण 3 पर्यायाच्या ऐवजी त्या ठिकाणी पर्याय 3 विचारलेत, पण 2 पर्याय हे एकसारखेच विचारले गेलेले आहेत. 2 पर्याय हे कसे आहेत? एकसारखेच विचारले गेलेले आहेत. आणि मग विद्यार्थी मित्रांनो असा जो प्रश्न असतो तो प्रश्न वार्षिक परीक्षेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अडचणीत टाकतो, आपल्याला विचार करायला लावतो. आणि जर तुमच्या सुदैवानं असा प्रश्न विचारला गेला, विचारला गेला तर त्याचे तुम्हाला गुण बहाल केले जातात. उत्तर जरी तुमचं चुकलं तरीसुद्धा काय केले जातात? त्याचे तुम्हाला गुण बहाल केले जातात. लक्षात येते? मग आपण आता थोडासा विचार करूया. आता ते चुकीचं काय आहे ते आपल्याला बघायचं नाही, पण आपल्याला आता बरोबर काय आहे ते आपल्याला इथं काय करावं लागेल? त्या ठिकाणी शोधावं लागेल. टिंबटिंब हे असे कार्य आहे जे कर्मचाऱ्याच्या मदतीने योजना सक्रिय करण्यासाठी समर्थन करते. याचं जे उत्तर आहे ते उत्तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निर्देशन हे आहे. काय आहे? निर्देशन हे याचं काय आहे? उत्तर आहे. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब ह्या कार्यात योजना आणि संघटनेच्या रचनेनुसार कार्याची अंमलबजावणी केली जाते. टिंबटिंब ह्या कार्यात योजना आणि संघटनेच्या रचनेनुसार कार्याची अंमलबजावणी केली जाते. याचंही उत्तर काय आहे? निर्देशन असं आहे. निर्देशन हे डायरेक्टिंग म्हणतो आपण त्याला, किंवा कामाचे आदेश देणं असं म्हणतो. लक्षात येते? त्यानंतर 7 नंबरचा प्रश्न आहे, टिंबटिंब यामुळे काम करताना कमीत कमी संघर्षांना तोंड द्यावे लागते. संघर्ष म्हणजे वादविवाद. एका विभागाचा दुसऱ्या विभागाशी असणारा वादविभाग, 2 कर्मचाऱ्यांमध्ये असणारा संघर्ष. हा जो संघर्ष आहे तो संघर्ष कोणत्या व्यवस्थापनाच्या कार्यामुळे टाळला जाऊ शकेल किंवा संघर्षाला त्या ठिकाणी काय करावं लागणार नाही? तोंड द्यावं लागणार नाही. तर त्याचं उत्तर शोधण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. ते 3 पर्याय कोणते आहेत? समन्वय, संघटन आणि नियंत्रण. समन्वय थोडक्यात संघभावना, एकी हेच बळ असं म्हणू आपण त्याला. एकी हेच बळ. समन्वय, कोऑर्डिनेशन.
समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन. लक्षात येते. बघा, जर व्यवसाय संघटनेच्या दोन विभागांमध्ये, दोन कार्यांमध्ये सहकार्याची भावना असेल, दोन विभागांमध्ये सहकार्याची भावना असेल म्हणजे समन्वय असेल, तर व्यवसाय संघटनेमध्ये त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये, दोन विभागांमध्ये त्या ठिकाणी संघर्ष होणार नाहीत. ते दोन विभाग जर एकमेकांना सहकार्य करत असतील, त्यांच्यामध्ये जर त्या ठिकाणी संघभावना असेल, तर ते दोन्ही विभाग त्या ठिकाणी एकमेकांच्या सहकार्यानं आपल्या व्यवसाय संघटनेची जी उद्दिष्ट आहेत, जी ध्येय आहेत, ती ध्येय साध्य करण्यासाठी काय करतील, प्रयत्न करतील. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर व्यवसाय संघटनेमध्ये समन्वय असेल, कोऑर्डिनेशन असेल, मग तो समन्वय दोन कर्मचाऱ्यांमध्ये असेल किंवा व्यवसाय संघटनेच्या अधिकाऱ्यांमध्ये असेल, कर्मचाऱ्यांमध्ये असेल, किंवा व्यवसाय संघटनेच्या दोन विभागांमध्ये असेल, व्यवसाय संघटनेच्या कशामध्ये असेल, दोन विभागांमध्ये असेल, जर असा जर समन्वय असेल, तर त्या ठिकाणी संघर्षाचे प्रसंग हे निर्माण होणार नाहीत. ते एकमेकांना सहकार्य करतील. एकमेकांना काय करतील, दोन विभाग सहकार्य करतील, कर्मचारी एकमेकांना काय करतील, सहकार्य करेल. म्हणजे जर समन्वय असेल तर त्या ठिकाणी कमीत कमी समन्वय असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कमीत कमी संघर्षाला काय करावं लागेल, तोंड द्यावं लागेल. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 7 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. आणि या 7 प्रश्नांपैकी एक प्रश्न वार्षिक परीक्षेला त्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा असा जर प्रश्न विचारला गेला, तर त्या उपप्रश्नामध्ये यातला एक प्रश्न 100% विचारलेला असतो. आणि त्यासाठी 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. व्यवस्थापन कार्याची सुरुवात आणि व्यवस्थापन कार्याचा शेवट. हे अगदी तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याचं पारायण करून ठेवलं पाहिजे. हरिपाठासारखं अगदी ते पाठ झालं पाहिजे, आहे की नाही. व्यवस्थापन कार्याची सुरुवात ही नियोजनाने होते, तर व्यवस्थापन कार्याचा शेवट हा कशाने होतो, नियंत्रण या कार्याने होतो. हे आपलं अगदी तोंडपाठ पाहिजे. हे जर वाक्य आपलं तोंडपाठ असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला 1 मार्क निश्चितपणे मिळू शकेल. कारण प्रश्न असा विचारला की टिंबटिंब हे नियोजनाचे मूलभूत आणि प्राथमिक कार्य आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला नियोजन असा शब्द लिहिता येईल. आणि समजा त्याच्याऐवजी प्रश्न तुम्हाला फिरवून विचारला की टिंबटिंब हे व्यवस्थापनाचे अंतिम किंवा शेवटचे कार्य आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो उत्तर लिहिता येईल. त्या ठिकाणी नियंत्रणाचं काय करतील, उत्तर लिहिता येईल. तर या पद्धतीनं हा जो उपप्रश्न आहे तो उपप्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या उपप्रश्नामध्ये हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे, हे काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिल्यामधला जो ब आहे, जोड्या जुळवा. बघा, अ गट असतो आणि ब गट असतो, असे 2 गट दिलेले असतात. पण आपण 5वी 6वी 7वी 8वीपर्यंत जोड्या जुळवा हा प्रश्न सोडवलेला आहे. तिथं काय असायचं, अ गटामध्ये 5 प्रश्न जर दिले तर ब गटामध्ये फक्त 6 पर्याय असायचे. म्हणजे 5 उत्तरं असायची आणि त्याच्याशिवाय एखादा जादा पर्याय दिलेला असायचा, ठीक नाही. आणि त्यामुळं आपल्याला जोड्या जुळवा हा जो प्रश्न आहे तो सहजपणे त्या ठिकाणी काय करता येत होता, सोडवता येत होता. पण इथं थोडी परिस्थिती वेगळी आहे. अ गटामध्ये 5 प्रश्न जर दिलेले असतील तर ब गटामध्ये त्याच्यासमोर त्या ठिकाणी 10 पर्याय दिलेले असतात. म्हणजे एका प्रश्नासाठी ब गटामध्ये अगदी जवळजवळ उत्तराच्या जवळ असणारे 2 पर्याय दिलेले असतात की जे आपल्याला जवळजवळ सारखे वाटतात. आणि मग त्याच्यातून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचा असतो, योग्य तो पर्याय काय करायचा असतो, निवडायचा असतो. लक्षात येते. आणि त्यामुळं अ गटामध्ये जर 5 प्रश्न असतील तर ब गटामध्ये त्यासाठी 10 काय असतात, पर्याय असतात. आणि या पर्यायामधून आपल्याला योग्य तो पर्याय काय करायचा असतो, निवडायचा असतो. हे लक्षात घ्या. तर या पद्धतीनं इथंसुद्धा तसा प्रश्न विचारलेला आहे. अ गटामध्ये 5 प्रश्न आहेत आणि ब गटामध्ये त्यासाठी 10 पर्याय त्यांनी काय केले, दिलेले आहेत. बघा, अ गटामधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी पहिल्यांदा तुम्हाला वाचून दाखवतो. बघा, अ गटामध्ये अ गटामधला नियोजन, ब संघटन, क कर्मचारी व्यवस्थापन, ड निर्देशन आणि ई समन्वय. ई काय आहे, समन्वय आहे, ठीक नाही. असे 5 प्रश्न आहेत. असे प्रश्न किती आहेत, 5 आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो ब गटामध्ये त्याला 10 ऑप्शन आहेत.
इकडं 5 इकडं 10 आणि ते जे पर्याय आहेत ते पर्याय अगदी आपल्याला जवळचे वाटतील असे असतात. ते पर्याय आपल्याला कसे वाटतात, अगदी जवळचे आहेत असं वाटतात. बघ आता ब गटामध्ये जे पर्याय दिलेले आहेत ते पर्याय मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो. पहिल्यांदा ब गटामधला जो पहिला पर्याय आहे, एक प्रक्रिया जी सूचना मार्गदर्शन संवाद आणि प्रेरणा देते. 2 नंबरला आहे गट कार्यातील प्रयत्नांचे एकत्रीकरण व संक्रमण पाहिजे होती तर गट कार्यातील प्रयत्नांचे एकत्रीकरण व समक्रमण. त्याच्यानंतर 3 आकडा एखादे काम काय करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे आणि कोणी करायचे हे अगोदरच ठरवणे. त्यानंतर 4 नंबरला आहे व्यवस्थापक जे करतो ते म्हणजे व्यवस्थापन. 5 नंबरला आहे व्यवस्थापकाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे. 6 नंबरला विद्यार्थी मित्रांनो ठरविलेले साध्य करण्यासाठीचे मार्ग. 7 नंबरला आहे वास्तविक कामगिरी व पूर्वनियोजन मानक कामगिरी यांची तुलना करण्याची प्रक्रिया. 8 नंबरला आहे तत्वांचा संच. 9 नंबरला आहे एक प्रक्रिया ज्यात भरती, निवड, रुजू होणे व मोबदला ठरविला जातो. तर 10 नंबरचा जो पर्याय आहे तो व्यवस्थापित करणे म्हणजे अंदाज बांधून आराखडा आखणे. असे विद्यार्थी मित्रांनो 10 पर्याय आहेत. किती? 10 पर्याय आहेत. तर त्या 10 पर्यायामधून त्या ठिकाणी आपल्याला योग्य तो पर्याय काय करायचा आहे, निवडायचा आहे. लक्षात येते? 10 पर्यायामधून आपल्याला काय करायचं आहे, योग्य तो पर्याय निवडायचा आहे. बघा अ गटामध्ये नियोजन, अ गटामध्ये काय लिहिले, नियोजन. लिहिलं पाहिजे, लांबडी पाहिजे ना. 2 मिनटं दारा थांबा. लई नेऊ नको आपल्याला मागते. बघ ना मग 20-25 नाही. बघा अ गटामध्ये नियोजन. आता ब गटामध्ये जे पर्याय दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो ते पर्याय जर वाचले तर त्या ठिकाणी 3 नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय काय आहे बघा. तो नियोजनाला मॅच होतोय का, तो बघा त्याचा अर्थ मॅच होतोय का बघा. बघा नियोजनाची व्याख्या काय केली होती आपण 2-3 व्याख्या पाहिल्यात नियोजनाच्या. भविष्यकाळामध्ये करावयाच्या कार्याचा अगोदरच तयार केलेला आराखडा, त्याला काय म्हणतो आपण, नियोजन असं म्हणतो. लक्षात येते आहे की नाही. अजून एक व्याख्या पाहिली होती आपण आपल्या शब्दामध्ये काय म्हणलो होतं आपण, गमतीशीर व्याख्या पाहिली होती. एखादे काम काय करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे व कोणी करायचे हे अगोदरच ठरविणे. बघा नियोजन या संकल्पनेची, हे जे कार्य आहे त्याची प्रस्तावना पाहत असताना त्याच्यामध्ये हे वाक्य आलं. नियोजन म्हणजे एखादे काम कोणी करायचे, केव्हा करायचे, कुठे करावायचे, कसे करावायचे हे अगोदरच ठरविणे, त्याला काय म्हणतो आपण, नियोजन असं म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो अ गटामधला जो नियोजन हा शब्द आहे त्या नियोजन या शब्दाला ब गटामधली कुठली जोडी त्या ठिकाणी परफेक्टली मॅच होते, तर एखादे काम काय करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे, कोणी करायचे हे अगोदरच ठरविणे, याला काय म्हणतो आपण, नियोजन असं म्हणतो. आणि त्यामुळे आपल्याला 3 नंबरचा जो पर्याय आहे तो 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी काय करावं लागेल, निवडावा लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अ गटामध्ये जो दुसरा म्हणजे अ गटामधला जो ब आहे 2 नंबरचा प्रश्न आहे थोडक्यात आपल्या दृष्टिकोनातून. तिथं त्यांनी लिहिले संघटन.
काय लिहिले? संघटन. बघा, संघटन या शब्दाची व्याख्या थोडीशी आठवा, कारण हे थोडा सगळा किचकट भाग आहे. लगे ते आठवण्यासारखं नाही आणि किती जरी वेळा वाचलं तरी पाठ होण्यासारखं सुद्धा नाही. अशी ही पहिली 2 प्रकरणं आहेत, पण तरीसुद्धा ती आपल्याला पाठ करावी लागणार आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ती खूप महत्त्वाची आहेत. बघा, संघटन. बघा, संघटन या व्यवस्थापन कार्याचा अर्थ पाहत असताना आपण असं थोडक्यात म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? संघटन म्हणजे मानवी व भौतिक संसाधनं एकत्रित करायची, आहे की नाही? त्या संसाधनांचे गट तयार करायचे. काय करायचे? गट तयार करायचे. आणि ते गट तयार करून त्या गटांना त्या ठिकाणी त्या गटांना त्या ठिकाणी ती संसाधनं वाटून द्यायची. वेगवेगळे गट तयार करायचे, त्या गटांना ती संसाधनं वाटून द्यायची, आहे की नाही? आणि वेगवेगळे गट, वेगवेगळी कार्य याच्यामध्ये त्या ठिकाणी काय करायचं? समन्वय ठेवायचा. ह्याच्यामध्ये सुसूत्रता ठेवायची. त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलं होतं? संघटन असं म्हटलं होतं. काय म्हटलं होतं? संघटन. आणि त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 6 नंबरचा जो पर्याय आहे, ठरविलेले साध्य करण्यासाठीचा मार्ग. नियोजनामध्ये आपण जी ध्येय आणि उद्दिष्ट ठरवलेली आहेत, ती ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग. ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग म्हणजे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संघटन असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी 6 नंबरचा जो पर्याय आहे, तो पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडावा लागेल. काय करावं लागेल? निवडावा लागेल. बघा, त्यानंतर अ गटामध्ये 3रा प्रश्न आहे. कर्मचारी व्यवस्थापन. कर्मचारी व्यवस्थापन. कर्मचारी व्यवस्थापनाला विद्यार्थी मित्रांनो आपण एक सोपा शब्द वापरला होता, कर्मचारी भरती, किंवा त्यालाच आपण कर्मचारी निवड असं म्हटलं होतं. कर्मचारी भरती किंवा काय म्हटलं होतं आपण त्याला? कर्मचारी निवड असं म्हटलं होतं. मग आता तुम्ही ब गटाकडं पहा. कर्मचारी भरतीशी संबंधित, कर्मचारी व्यवस्थापनाशी संबंधित एखादं वाक्य त्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय का? त्याच्या व्याख्येशी मिळतं जुळतं एखादं वाक्य दिसतंय का? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कर्मचारी व्यवस्थापनाची व्याख्या किंवा कर्मचारी निवड याची व्याख्या केलेली होती. तिथं म्हटलं होतं की अशी प्रक्रिया की ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी आकर्षित केलं जातं, त्यांची निवड केली जाते, त्यांची भरती केली जाते, त्यांची भरती केली जाते. त्यांना कामाचं प्रशिक्षण दिलं जातं. कामाचं प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्यावरती काम सोपवलं जातं, आहे की नाही? त्यांचे काम केल्यानंतर त्या कामाचं मूल्यमापन केलं जातं. कामाचं काय केलं जातं? मूल्यमापन केलं जातं. कामाचं मूल्यमापन केल्यानंतर त्या मूल्यमापनाच्या आधारे त्या कर्मचाऱ्याचा जो वेतन आहे, त्याचं जे मानधन आहे, ते मानधन ठरवलं जातं, म्हणजे मोबदला ठरवला जातो. आणि मोबदला नुसतं ठरवण्यापुरतंच मर्यादित नाही, तर तो कर्मचारी आपल्याकडे कायमस्वरूपी राहील यासाठी सुद्धा त्याला त्या ठिकाणी संस्थेमध्ये ठेवण्यासाठी, कायमस्वरूपी त्याला संस्थेमध्ये आपल्या ठेवण्यासाठी, संघटनेमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. अशी जी संपूर्ण प्रक्रिया आहे, त्या संपूर्ण प्रक्रियेला आपण विद्यार्थी मित्रांनो कर्मचारी भरती किंवा कर्मचारी व्यवस्थापन असं म्हणतो. आणि त्यामुळे आपण जर 9 नंबरचा त्या ठिकाणी पर्याय पाहिला, ब गटामधला 9 नंबरचा जर त्या ठिकाणी तुम्ही एक पाहिला, तर एक प्रक्रिया ज्यात भरती म्हणजे कर्मचाऱ्यांची भरती करणं. भरती करणं म्हणजे काय नाही, ये तुला कामाला एवढ्यापुरतं मर्यादित नाही. ते आपल्याला किती कर्मचारी आवश्यक आहेत, कोणते कर्मचारी आवश्यक आहेत, त्यांच्याकडे काय पात्रता पाहिजे, हे पहिल्यांदा सगळं ठरवायचं, आहे की नाही? त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचं नोकरी करण्यासाठी, आहे की नाही? मग ते आपल्याकडे अर्ज करतील, नोकरी मागतील. मग एक जण नाही मागणार, अनेक जण मागतील. मग त्याच्यातून योग्य व्यक्तीची निवड करायची, म्हणजे भरती करायची. ती भरती केल्यानंतर त्या ठिकाणी त्याला काम शिकवायचं, म्हणजे कामाचं प्रशिक्षण द्यायचं, आहे की नाही? प्रशिक्षण दिल्यानंतर त्याच्यावरती ते काम सोपवायचं, म्हणजे त्याला ते काम करायला लावायचं, त्याला मार्गदर्शन करायचं. ते मार्गदर्शन केल्यानंतर तो काम करेल. काम केल्यानंतर त्यानं केलेल्या कामाचं मूल्यमापन करायचं, आहे की नाही? आणि मग मूल्यमापन करून तो काम कशा पद्धतीनं करतो, किती कार्यक्षमतेनं करतो, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी त्याचा काय करायचा? मोबदला ठरवायचा. आणि मग तो आपल्याकडे कायमस्वरूपी कसा राहील यासाठी सुद्धा प्रयत्न करायचं.
ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे त्या संपूर्ण प्रक्रियेला आपण कर्मचारी भरती किंवा त्या ठिकाणी आपण कर्मचारी निवड असं म्हणतो. कर्मचारी काय म्हणतो? निवड म्हणतो. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अ गटामधला जो कर्मचारी निवड हा प्रश्न आहे त्यासाठी पर्याय नंबर 9 हा त्या ठिकाणी योग्य आहे. एक प्रक्रिया ज्यात भरती, निवड, रुजू होणे व मोबदला ठरविला जातो. तर हे परफेक्ट उत्तर आहे. हे त्याचं काय आहे? परफेक्ट उत्तर आहे. लक्षात येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अ गटामध्ये जो शेवटचा प्रश्न ड आहे, म्हणजे 4 नंबरचा प्रश्न आपण म्हणू त्याला निर्देशन. निर्देशन म्हणजे डायरेक्टिंग. निर्देशन म्हणजे डायरेक्टिंग. त्याला आपण अगदी सोप्या शब्दामध्ये कामाचे आदेश देणं असं सुद्धा म्हणू शकतो. कामाचे आदेश देणं असं सुद्धा म्हणू शकतो. बघा, ब गटामध्ये जे वेगवेगळे पर्याय आहेत त्याच्यामधला नेमका पर्याय या ठिकाणी कोणता जुळतो? निर्देशनाच्या अर्थाशी, निर्देशनाच्या व्याख्येशी कोणता पर्याय जुळतो? बघा, निर्देशन म्हणजे लोकांना काम सांगणं, लोकांना कामाच्या सूचना देणं, लोकांना काम सांगणं, त्यांना सूचना देणं. नुसत्या सूचना देणं नाही तर काम सांगितल्यानंतर ते काम कशा पद्धतीनं करायचं याचं मार्गदर्शन करायचं त्यांना. याचं काय करायचं? त्यांना मार्गदर्शन करायचं आहे की नाही. त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये त्या ठिकाणी संवाद ठेवायचा. वेगवेगळ्या लोकांमध्ये, वेगवेगळ्या विभागांमध्ये संवाद ठेवायचा आहे की नाही. आणि कर्मचाऱ्यांना तो जास्तीत जास्त चांगलं काम कसं करेल, जो उच्च दर्जाचं काम कसं करेल आहे की नाही, यासाठी प्रोत्साहित करायचं, म्हणजे त्याला प्रेरणा द्यायची. ही जी संपूर्ण प्रक्रिया असते त्या संपूर्ण प्रक्रियेला विद्यार्थी मित्रांनो आपण निर्देशन असं म्हणतो. निर्देशन म्हणजे नुसतं काम सांगणे एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे की नाही. लक्षात येतं आहे. म्हणजे त्या काम सांगत असताना काम करण्याविषयी सूचना द्यायच्या, त्यांना मार्गदर्शन करायचं आहे की नाही. त्यांच्यामध्ये संवाद ठेवायचा. नाहीतर नुसतं काम सांगितलं बघ जातो तुझी तू तिकडं असं म्हणायचं नाही. तर त्याच्यामध्ये आपल्यामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये, वेगवेगळ्या गटांमध्ये त्या ठिकाणी संवाद ठेवायचा आहे की नाही. कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त कार्यक्षमतेनं काम करावं यासाठी त्यांना त्या ठिकाणी प्रेरणा द्यायची. ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे त्या संपूर्ण प्रक्रियेला विद्यार्थी मित्रांनो आपण निर्देशन असं म्हणतो किंवा डायरेक्टिंग असं म्हणतो. आणि म्हणून 4 नंबरचा जो आकडा आहे विद्यार्थी मित्रांनो निर्देशन, त्या निर्देशनासाठी आपल्याला ब गटामधला 1 नंबरचा जो पर्याय आहे तो पर्याय आपल्याला निवडावा लागेल. एक प्रक्रिया जी सूचना, मार्गदर्शन, संवाद आणि प्रेरणा देते. तर हा पर्याय त्या ठिकाणी योग्य आहे. तो काय करावा लागेल? आपल्याला निवडावा लागेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अ गटामध्ये 5 नंबरचा प्रश्न आहे ई समन्वय. समन्वय म्हणजे कोऑर्डिनेटिंग किंवा कोऑर्डिनेशन. समन्वय म्हणजे आपण काय म्हणतो त्याला थोडक्यात सहकार्य. आणि अगदी सोप्या शब्दामध्ये म्हटलं तर समन्वय म्हणजे मेळ असणे, एकमेकांच्यामध्ये काय असणे? मेळ असणे. बरोबर आहे का? त्याला आपण आपल्या भाषेमध्ये समन्वय असं म्हणतो. पण आपल्या व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर समन्वय म्हणजे थोडासा आपल्याला त्या दृष्टिकोनातून अर्थ बघावा लागेल. व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टिकोनातून जर विचार आपण केला तर समन्वय म्हणजे काय म्हणतो आपण त्या ठिकाणी? गट कार्यातील प्रयत्नांचे एकत्रीकरण व संक्रमण. याला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? समन्वय असं म्हणतो. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये जे वेगवेगळे विभाग असतात, ते वेगवेगळे विभाग वेगवेगळी कामं करत असतात. तर त्या वेगवेगळ्या विभागांमध्ये चालणारी वेगवेगळी कार्य यांचं एकत्रीकरण करायचं. एकत्रीकरण करायचं म्हणजे ती कामं एकमेकाशी जुळवून घ्यायची. कारण एक काम हे दुसऱ्या कामावरती कसं असतं? अवलंबून असतं. एक काम हे कशावरती अवलंबून असतं? दुसऱ्या कार्यावरती अवलंबून असतं. आणि म्हणून व्यवसाय संघटनेमधली वेगवेगळी कामं त्यांचं एकत्रीकरण करायचं. व्यवसाय संघटनेमधले वेगवेगळे कर्मचारी, वेगवेगळं मनुष्यबळ, वेगवेगळे विभाग या सर्वांचं एकत्रीकरण करायचं, त्यांना एकत्रित आणायचं. त्याला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतो त्या ठिकाणी? एकत्रीकरण करायचं. त्याला आपण काय म्हणतो? त्या ठिकाणी समन्वय असं म्हणतो. आणि म्हणून त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्या ठिकाणी 2 नंबरचा जो पर्याय आहे गटकार्यातील प्रयत्नांचे एकत्रीकरण व संक्रमण हा जो शब्द आहे तो शब्द आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागेल? निवडावा लागेल. तर या पद्धतीनं हे पहिले 2 उपप्रश्न आहेत अ आणि ब.
योग्य पर्याय निवडा आणि जोड्या जुळवा. तर या 10 प्रश्नांपैकी जर दोन्ही प्रश्न विचारले गेले परीक्षेला, योग्य पर्याय निवडा आणि जोड्या जुळवा, तर विद्यार्थी मित्रांनो 2 मार्काचे प्रश्न 100% त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलेले असतील. योग्य पर्याय निवडामध्ये सुद्धा एक प्रश्न या प्रकरणामधला असेल आणि या दिलेल्या वरच्या 7 वाक्यामधल्याच असेल. आणि जोड्या जुळवा हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो हे जे खाली 5 प्रश्न दिलेले आहेत त्या 5 प्रश्नापैकी एक प्रश्न हा तुम्हाला वार्षिक परीक्षेमध्ये विचारलेला असेल. आणि म्हणून हे दोन्हीही उपप्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते तुम्ही अनेक वेळा वाचले पाहिजेत, पाठ केले पाहिजेत आणि पाठ करून त्या ठिकाणी त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. लक्षात येते. तर त्या ठिकाणी तुम्ही चांगले व्यवस्थापक होताल, तुम्ही चांगले व्यवस्थापन तज्ज्ञ व्हाल, व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली उत्तुंग भरारी घेऊ शकाल. नाहीतर नुसतं फक्त आपण समोर पुस्तक ठेवलं, पुस्तकात ठेवलं, सरांनी तिकडून सांगितलं, पुस्तकात आपण बघितलं, पुस्तकातून आपण उतरलं आणि त्या पद्धतीने जर आपण लिहित गेलो, त्याचा अर्थ समजून घेतला नाही, तर त्या ठिकाणी व्यवस्थापन हे आपल्याला समजणार नाही. लक्षात येते. आणि त्यामुळे आपल्याला किती जरी मार्क पडले, आपण हे की नाही, घरच्यांनी मग लगेच मोठी स्वप्न पाहिलेले असतात की माझा पोरगा चार्टर्ड अकाउंटंट झाला पाहिजे, माझा पोरगा CS झाला पाहिजे, म्हणजे कंपनी सेक्रेटरी झाला पाहिजे, तो ICWA पास झाला पाहिजे, हे की नाही. त्यानं 92%, 93%, 95% मार्क मिळवलेले आहेत, तो आता नक्की काहीतरी होईल, हे की नाही. पण जर ह्या सगळ्या संकल्पना, हे जे बेसिक नॉलेज आहे ह्याच्यामधलं, हे जर आपण समजून घेतलं नाही तर भविष्यामध्ये आपण फारसं काही करू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून वाणिज्य शाखेमध्ये जे सगळे विषय आहेत त्या विषयाच्या मध्ये ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना अगदी तुम्ही त्या ठिकाणी तळागाळापर्यंत जाऊन त्या ठिकाणी काय केल्या पाहिजेत, अभ्यास केल्या पाहिजेत. तर त्या ठिकाणी हे कन्सेप्ट तुम्हाला MCOMपर्यंत, तुम्ही इथून 12वीतून पुढं गेला, FY SY TY, त्याच्यानंतर MCOM फर्स्ट इयर सेकंड इयर, तुम्ही जिथं जिथं जाल तिथं तुम्हाला हे सगळं हेच असेल, ठीक नाही. थोडासा अभ्यासक्रमात बदल असेल, ह्या संकल्पना असतील. लक्षात येते. आणि म्हणून ह्या संकल्पना तुम्ही काय केल्या पाहिजेत, नीट समजावून घेतल्या पाहिजेत. धन्यवाद. उद्याचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचे जे उपप्रश्न आहेत त्या उपप्रश्नांची काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत.